शपथविधीला आम्हाला बोलावलं नाही असं नाना पटोलेंनी दावा केला। शपथविधीचं निमंत्रण देऊनही पटोले आले नाहीत असं शिरसाटांनी म्हटलं। पटोलेंना शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं अशा प्रकारची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली। निरोप कोणाला दिला त्याची माहितीच आम्हाला नाही। निरोप दिला असता तर बिलकुल गेलो असतो आम्ही, कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे। काल मी देवेंद्रजीचं ऐकत होतो की मी शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं होतं। आम्हाला तर कधी बोलवलं नाही, त्याच्यामुळे तो इश्यू आमच्यासाठी लागू होत नाही। पण आमचे मित्र मुख्यमंत्री झालेत, त्यांना माझ्या शुभेच्छा। कालचा हा आनंद सोहळा ज्या लोकांनी पाहिला नाही, ज्याला आमंत्रित केल्यानंतरही आले नाही, ते दुर्दैवी लोकांस म्हणायला काही हरकत नाही। मुळात हा शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता, पण नाना पटोलेंसारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होतं, ते गेलं होतं। आता नाना म्हणतील नव्हतं, मी म्हणतो गेलं होतं। स्वतः देवेंजींनी जवळजवळ शेकडो फोन केले, पण असे जे पवार साहेबांसारखे, नाना पटोलेंसारखे, उद्धवजींसारखे, राज साहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं। आता एकंदरीत नाना पटोलेंना प्रयत्न केला, लागला नसेल माहित नाही मला, पण असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।